जागतिक महिला दिनानिमित्त बदलापुरात महिला सन्मान मॅरेथॉन 2024चं आयोजन करण्यात आलं। रविवारी सकाळी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत कात्रप येथील पनवेल हायवे परिसरातून या महिला सन्मान मॅरेथॉनला सुरुवात झाली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी 1 किलोमीटर अंतर, 45 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी 2 किलोमीटर अंतर, 14 वर्षाखालील मुलींसाठी 2 किलोमीटर अंतर, 30 ते 45 वयोगटातील महिलांसाठी 3 किलोमीटर अंतर, 14 ते 18 वयोगटातील तरुणींसाठी 3 किलोमीटर अंतर आणि 18 ते 30 वयोगटातील महिलांसाठी 5 किलोमीटर अंतर अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत मोठ्या संख्येने तरुणी आणि ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा उत्साह वाढवला। मला म्हणजे दरवर्षी मी धावतेच, पण ह्या वर्षी आणि ऑन द स्पॉट मला हे कळलं। 7 वाजता मी आमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये मेसेज पाहिला आणि तशीच मी लगेच निघून आले आणि नंबर घेतला आणि धावायला सुरुवात केली। मला खूप आनंद वाटतोय की माझी गेले 25 वर्ष मी नेरूळमध्ये धावत होते, तर ती माझी मिस झाली, पण इथे मला संधी मिळाली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। आणि बक्षीसही मिळालं त्याबद्दल, तो माझा जो सन्मान मिळाला त्याबद्दल खूप खूप आनंद होत आहे। हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मला मिळालेलं आहे। 60+ मध्ये माझं वय 63 कंप्लीट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 दिवसापूर्वी शिवसेनेने महिला दिनानिमित्त सूर सम्राज्ञी गायन स्पर्धा आयोजिली होती, तर तिथेही मला सूर सम्राज्ञीचा अवॉर्ड मिळालेला आहे। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी महिला सन्मान मॅरेथॉन 2024 आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांचे मी पहिले अभिनंदन करते। हार जीत तर होतच असते, पण महिला या धकाधकीच्या जीवनामध्ये एक संधी आम्हाला मिळाली आणि स्वतःला प्रूव्ह करण्याचा एक चान्स मिळाला, त्याबद्दल या पक्षाचे मी आभार मानते आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना देते। तुम्हाला माहिती आहे आजची स्त्री काय आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे, कोणत्याही क्षेत्र मागे नाहीये। त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती लढत आहे आणि धावणं रोजचं रुटीन आपलं चाललेलं असतं, पण स्वतः मुलांच्या मागे धावा, कोण शाळेत, आता मी उदाहरणार्थ शाळेत आहे तर मुलांच्या शाळेच्या जे काही कार्यक्रम असतील त्याच्या पाठीमागे धावा, किंवा घरगुती महिला असतील त्या सुद्धा कामाच्या व्यापामध्ये धावत, पण स्वतःची क्षमता कशी कळणार, तर हे एक निमित्त झालं मॅरेथॉन। याच्यामध्ये स्वतःची क्षमता कळाली की अजून आपल्या शरीराकडे किती लक्ष द्यायला पाहिजे, अजून आपला स्टॅमिना वाढवायला पाहिजे। आपण व्यवस्थित असू तर सगळं जग व्यवस्थित असतं, कारण एका स्त्रीवर पूर्ण कुटुंब नव्हे तर जग अवलंबून असतं असं मला वाटतं। एक स्त्री शिकली तर प्रगती झाली असं म्हणतात, तर हेच खरं आजच्या ही संधी आहे की स्त्रियांना की आपल्याला प्रूव्ह करण्याची, आणि त्यांनी केलंय। सगळे स्पर्धक यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केल्यात। हार्दिक पहिला दुसरा नंबर हे नथिंग आहे माझ्या मते, पण त्यांनी पूर्ण केली, कोणताही दुर्घटना न होता यशस्वी स्पर्धा झालेली आहे। त्यामुळे मी आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि वेळोवेळी अशी संधी माझ्या बदलापूर महिलांना मिळावी ही मी नम्र विनंती त्यांना करते, कारण का स्पर्धा असेल तरच कळतं आपण काय आहोत ते। धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली। मी सौ प्रिया रमेश पेंडुलकर, विक्रोळी पार्क साईड महानगरपालिका शाळेची शिक्षिका। यामध्ये विशेष म्हणजे वयाची 75 पूर्ण केलेल्या ज्येष्ठ महिलांनी देखील मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेत व्यासपीठावर आपल्या भावना व्यक्त केल्या। सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह पाहून आमदार किसन कथोरे यांनी या महिलांचं कौतुक केलं। बदलापूर शहरामध्ये प्रथमच महिला सन्मान मॅरेथॉन आयोजित केली होती। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आयोजित केली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। आपण सकाळी 6 वाजल्यापासून महिला या ठिकाणी पूर्ण तयारीने आल्या होत्या आणि आज एवढा उत्साह होता की एक दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा व्हावी, अशा प्रकारची जी मागणी आहे ती त्यांना मान्य केलेली आहे। आपण दरवर्षी बदलापूरमध्ये महिलांसाठीच मॅरेथॉन ही एक या ठिकाणी एक वेगळी संकल्पना तयार होते। मनापासून बदलापूरमधील सगळ्या स्पर्धक महिला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। खरं कौतुक करायला पाहिजे 75 वर्षाच्या महिलांचं, आणि त्यांचा उत्साह 18 वर्षाच्या मुलींच्या पेक्षा जास्त होता। त्यांनी एवढ्या मोठ्या तयारीने आल्या होत्या त्या की काहींना बीपीचा त्रास आहे तरी सुद्धा विचार नाही केला, पायाचा त्रास येतो ना, त्यामुळे आम्हाला धावायचीच आहे। आणि धावल्या नुसत्या नाहीत तर नाचल्या सुद्धा। राम मंदिराचं जे गाणं लावलं त्यावर सुद्धा डान्स त्यांनी केला। म्हणजे एवढा उत्साह जर येत असेल
त्यांच्यासाठी हा उपक्रम सगळ्यात चांगला राबवण्याचा बदलापूरमध्ये निर्णय होता. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने तरुणी आणि महिलांनी सहभागी होऊन महिला सन्मान मॅरेथॉनचा आनंद घेतला. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज.